नमस्कार. नुकतीच आटपाडी नगरपंचायतची निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकीच्या अनुषंगाने एक वेगळं समीकरण दिसलं. जे राजकीय समीकरण रोजच्या रोज बदलत होतं. परंतु अशा बदलत्या समीकरणांमध्ये एक दृढनिश्चयी व्यक्ती, एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उभं होतं. ते म्हणजे अध्यक्ष. नुसतं अध्यक्ष नाव घेतलं तर सर्वसामान्य जनतेला माहिती की अध्यक्ष म्हणजेच तानाजीराव पाटील, ज्यांचा आपल्या कार्यकर्त्यांच्यावर अतूट विश्वास असतो. ते नेतृत्व म्हणजे अध्यक्ष तानाजीराव पाटील. कोणत्याही प्रकारच्या मंत्र्यांना, आमदारांना इथं न आणता फक्त कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढवून पार पाडणारा नेता म्हणून अशी ख्याती संपूर्ण परिसरामध्ये नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये असलेले अध्यक्ष तानाजीराव पाटील. आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार. नुकतीच नगरपंचायतची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये बरेचसे राजकीय समीकरण बदलताना दिसले. म्हणजे बऱ्याचशा उड्या इकडं तिकडं गेल्या. जो जवळ होता तो लांब गेला किंवा ज्याच्यावर विश्वास टाकण्याजोगा कोणी राहिलाच नाही. परंतु या निवडणुकीमध्ये एक खंबीर नेतृत्व दिसून आलं, ते म्हणजे अध्यक्ष तानाजीराव पाटील. या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगताल? नाही, निवडणूक ही नेहमीच आम्हाला काही अवघड नसते, कारण सातत्यानं आम्ही कामात आणि जनतेच्या बरोबर असतोय. त्यामुळं जनतेवर आणि आमच्या कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीमध्ये मला वाटतं काम केलं. आणि काम करत असताना मला वाटतं निवडणुकीमध्ये काही जण बाहेरच्या नेत्यांना बोलवतात की त्यांना त्यांची कमतरता दिसून येते म्हणून बाहेरच्या नेत्यांना बोलवतात. मला वाटतं या आटपाडी नगरपंचायतच्या निवडणुकीला आम्ही एकही बाहेरच्या कुठल्याही नेत्याला प्रचाराला न बोलवता आपण केलेल्या कामाच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्याच्या जोरावर मला वाटतं आपण ही निवडणूक पार पाडलेले. विरोधकात बघितलं तर 4 मंत्री इथं आणावं लागले, म्हणजे त्यातच त्यांची कमतरता दिसून येते. आणि जी कोणी युती तुम्ही बोलला आघाड्या झाल्या, ज्यांनी कामात नसतात त्यांना पॅनल तयार होत नाही. त्यामुळे त्यांना कुणाचा नाही कुणाचा आधार घ्यावा लागतो पॅनल तयार करण्यासाठी. अशा जे समदुःखी लोक एकत्रित येऊन त्यांनी आघाड्या हे केल्या आणि मला वाटतं निवडणुकीच्या समोर आले. पण निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये मला कोणतीही अडचण अगदी दिसून येत नाही. निवडणुकीत आमचे 17च्या 17 नगरसेवक निवडून येतील आणि 18वा जो नगराध्यक्ष आहे तो पण अगदी लांब फरकानं निवडून येईल. म्हणजे यातून अगदी विरोधकांना संदेश जाईल की कामाच्या माध्यमातून आपण जर कामात नसेल तर जनता कितीही काय पैसे वाटलं आणि काय केलं तर आपल्या समवेत राहणार नाही. शेवटी जनता एक आटपाडीची कामासंगच राहील ही मला खात्री आहे. अध्यक्ष, आम्ही आता सकाळपासून इथं बघितलं, म्हणजे वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी किंवा काही मंत्री महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा लोक दरबार भरवतात. परंतु आज सकाळपासून म्हणजे हे नित्य नियमाचंच आहे की रोज तुमचा एक छोटा दरबारच भरतो. लोकांची गाऱ्हाणी आणि प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे रोज चालतं का? ही दरबार चालतोय म्हणून तर तुम्हाला निवडणुकीमध्ये हे चित्र दिसतंय. म्हणजे निवडणुकीपुरतं पुढे जाऊन निवडणूक होत नाही. माझा दरबार कुठेही चालू होतो. खाली चौकात असेल तर चौकात, खाली हॉटेल बशी असेल तर हॉटेल बशी, माझ्या घरी आले घरी, आणि कॉलेजवर तर मी इथं कंपल्सरी 1-2 तास रोज इथं असतोय. त्यामुळे या दरबारामुळे सगळ्या निवडणूक सोप्या जातात. अध्यक्ष, तुमची नेहमीच ख्याती अशी आहे की 24/7 नेता म्हणजे अध्यक्ष, आणि अध्यक्ष म्हणजे तानाजीराव पाटील. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती ही लक्षात घेता त्या दृष्टिकोनातून बांधणी, म्हणजे आजचं जे नगरपंचायतचं चित्र होतं त्या दृष्टिकोनातून बांधणी सुरू केली का? नाही, मी निवडणुकीची नेहमी तयारी अगोदरच करतो. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक मी अजूनही ज्या वेळेला आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्त सांगितलं होतं, जी समविचारी लोक आहेत जेवढी येणारे आम्ही त्यांना घेऊन जाणार. पण जो सत्तेत दिसतो त्याच्या विरोधात सगळी एकत्र येतात. मला वाटतं एकही माझ्याकडे आलं नाही, सगळी
ज्याच्या त्यांनी आघाड्या केल्या आणि राहिल्या. अजूनही पुढे जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये बी समविचारी लोक येतील, त्यांना घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जावं. पण मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत निवडणूक असेल किंवा आता झालेली आपल्या नगरपंचायतची निवडणूक असो, स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या माध्यमातून जी आपण या तालुक्यामध्ये केलेली विकास कामं आहेत, त्या कामाच्या जोरावर मला वाटतं या निवडणुकीमध्ये काही अडचण येईल असं मला वाटत नाही. त्यांनी केलेली कामं आणि त्यांची जी कामाची गोडदोड पुढे टिकवण्याच्या दृष्टीनं आमचे आमदार सुहास भैया यांनी अगदी तशीच गती कामाची ठेवलेली आहे. त्यामुळे या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला कोणतीही अडचण मला जवळजवळ दिसत नाही. या नगरपंचायतीच्या निकालानंतर एक गोष्ट होऊ शकते की आता जे विरोधात गेलेले आहेत, तुमचा धडाका किंवा तुमचा आवाका पाहून आणि वास्तविक पाहता तालुक्यामध्ये तुमचं असलेलं प्राबल्य, आता ज्यांनी आपल्या विरुद्ध बिघाडी केलेली होती तुमच्या विरुद्ध, ते आघाडीसाठी जर पुढे आले तर त्यांचा प्रस्ताव मंजूर होईल का? नाही, असं काही नाही. जे येणाऱ्या सगळ्यांना आम्ही घेऊन जाणारच आहे. वास्तविक पाहता कोण नेतं किती एकत्र झालं याच्यापेक्षा पाठीमागच्या कालखंडामध्ये कुणी किती काम केलं याच्यावर निवडणूक राहते. मला वाटतं एक ही तालुक्यातली वाडी वस्ती नाही आणि गाव नाही की त्या गावामध्ये आपलं विकास काम तिथं झालं नाही. असं एकाही गावात असं शिल्लक ठेवलेलं नाही की एवढी कामं आपण या जनतेची केलेली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला मला काय असं वाटत नाही. पण त्यातूनही काही नेते जरी इकडं यायचं म्हणले की बाबा खरोखर आहे या विकास कामाच्या तुमच्या माध्यमातून आमची इच्छा आहे की बाबा तुमच्यात सामावून घ्या आम्हाला, तर आम्ही त्यांना सामावून घेऊन पुढे जावं निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समिती. एक शेवटचा प्रश्न की नगरपंचायतची निवडणूक झाल्यानंतर 3 तारखेला होणारी मतमोजणी ही पुढे ढकलली गेलेली आहे. 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे. त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा असं आवई उठते की कदाचित यामध्ये ईव्हीएम मध्ये बदल होऊ शकतो, सरकार काही विरोधी गोष्टी करू शकतात. तर असं तुम्हाला जाणवतंय का किंवा असं वाटतं का? नाही, असं काही नाही. झालेल्या मताची जी आकडेवारी आहे, मला वाटतं बूथ वाईज आपल्याला त्या पोलिंग ऑफिसरने दिलेले आहेत ते आमच्याकडे आहेत. आणि जे तहसील मॅडमने जे डिक्लेअर केले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, ते आकडे जे झालेलं मतदान आहे ते काउंट अगदी बरोबर आहे. मोजणीच्या वेळेला तर आमची सगळी यंत्रणा जाणार आहे. पण जी कोर्टनं निर्णय दिला की बाबा 3 तारखेची 21 तारीख, मग आता शेवटी कोर्ट श्रेष्ठ आहे. कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. आणि आता जर काही लोक जर त्या ईव्हीएम वर गडबड बिडबड म्हणत असेल, काही जणांना कुठंच काही दिसत नसल्यावर शेवटी मग तिथं येतात. पण शेवटी कोर्टचा निर्णय, त्या कोर्टचा निर्णय सगळ्यांनी मान्य करणं ही गरजेचं आहे. आणि मी तो अगदी कोर्टचा निर्णय मान्य करतो.